नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 18 जानेवारीला बीड सह राज्यभरातले पालकमंत्री जे आहेत ते जाहीर झाले आणि बहुचर्चित अशा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री असणाऱ्या अजित पवारांकडे आलं. आणि प्रचंड अशा अपेक्षा ज्या आहेत त्या बीडच्या गुन्हेगारी मुक्त बीडसाठीच्या अजित पवारांकडून वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अचानक मध्यरात्री अजित पवारांनी बीडचा केलेला दौरा, त्यातून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 9,000 सह्या करत 2,000 वाळू माफियांना जे आहे ते धाडलेली नोटीस, या सगळ्यामुळे आता बीडमध्ये कुठेतरी गुन्हेगारीचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न निर्माण होतोय, असं बोललं जात होतं. त्यानंतर अजित पवारांनी ज्यावेळी 30 जानेवारीला बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्या बैठकीच्या नंतर त्यांनी सगळ्याच खात्यातल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून नवनिर्वाचित त्यावेळी असणारे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना तर थेटपणे तुमची यंत्रणा काय करते असा सवाल उपस्थित करणं असेल. त्यानंतर अचानक बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबईला बोलवून घेणं असेल आणि या सगळ्यानंतर आता बीडचे जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. वाळूचे टिप्पर जप्त करत थेट 150 कोटी रुपयांची कारवाई जी आहे ती अ, अविनाश पाठक यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं बीडमध्ये काय घडतंय किंवा किती कोटींची कारवाई या व्यतिरिक्त झाली आहे, या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या चर्चेत माझ्यासोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर बीडमध्ये आता कुठेतरी गुन्हेगारी मुक्त बीड होईल असं बोललं जात होतं. त्या अनुषंगाने आता पावलं जी आहेत ती देखील उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकं बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आहे? संकेत, तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी बीडमध्ये बीडचं जे पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजित पवार हे ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मागेच ज्यावेळेस अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं त्यावेळेस त्यांनी मध्यरात्री 1:30 वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची जी आहे बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी कशामुळे बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे या बाबतीमध्ये मीमांसा केली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याच रात्रीमध्ये जर पाहिलं तर जवळपास बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 9,000 सह्या केल्या आणि जवळपास 2,000 वाळू माफियांना नोटीस पाठवली होती. त्यांच्यावरती जे की अवैधरित्या वाळूंचा उपसा करतात अशा लोकांना नोटीस पाठवण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी त्यावेळी जर पाहिलं जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्याच्या नंतर बीडचे जे एसपी आहेत नवनीत कामत यांना सुद्धा धारेवरती धरलेलं होतं की बीडमध्ये गुन्हेगारांवरती पोलिसांचा वचक कसा नाहीये असं सुद्धा प्रश्नचिन्ह जे आहे ते अजित पवार यांनी उपस्थित केलेलं होतं. तर पाहिलं त्यानंतर जर यामध्ये जे धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप होते संकेत, तुला आठवत असेल तर एक माहिती आहे की जे पालकमंत्री असतात त्या पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय, जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये काय घडतं, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांच्या बाबतीत काय घडतं याची इत्थंभूत माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना द्यावी लागते. आणि त्याच अनुषंगाने वारंवार जर पाहिलं तर नुकतीच हे जे अविनाश पाठक आहेत त्यांनी मागे मंत्रालयामध्ये सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली होती. अजित पवार सातत्याने या जिल्हाधिकाऱ्यांना बीडची गुन्हेगारी कशा पद्धतीने संपवता येईल, जे अवैधरित्या वाळूंचा उपसा करत आहेत त्याचबरोबर राख्यांची वाहतूक करत आहेत अवैधरित्या, त्यांच्यावरती कसा अंकुश ठेवता येईल या अनुषंगाने अजित पवार त्यांना सातत्याने सूचना देत आहेत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू माफियांवरती मोठी कारवाई केलेली आहे. जवळपास अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या 40 टिप्पर मालकांवरती जे आहे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून जे की अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे जे टिप्पर मालक आहेत त्यांच्याकडून तब्बल 150 कोटींचा म्हणजे मोठी रक्कम आहे संकेत, 150 कोटींचा दंड जो आहे तो वसूल केला जात आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गेवराई मधील जे पाडळशिंगी टोल नाका आहे त्या ठिकाणी 40 टिप्पर हे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले होते आणि त्यानंतर हे जे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिप्पर कैद झालेले होते त्याची माहिती घेऊन जे आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या 40 टिप्पर मालकांवरती कारवाई केलेली आहे. आपण पाहतोय की ज्या बीडमध्ये सातत्याने वाळू माफियांचं राज आहे, वाळू माफियांची चलती आहे, वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे सगळ्या बीडला माहिती आहे, सातत्याने सुरेश धस सांगतायत. आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे. काहीही करून बीडमधला जो काही धंदे आहेत, बीडमधले जे 2 नंबरचे धंदे आहेत, बीडमध्ये जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे पूर्णपणे बंद करून बीड कसं संतांचं
पूर्वी जिल्हा होता तो संतांची परंपरा ज्या बीड जिल्ह्याला होती ती परंपरा परत एकदा मिळवून देण्यासाठी अजित पवार आणि बीडचं प्रशासन आता हे प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं या कारवाईला मोठं महत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे. ज्या कारवाई बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीचे अपडेट जे आहेत ते जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांना देत आहेत आणि त्याच अनुषंगानं ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे. कारण या कारवाईमुळे जे अवैधरित्या वाळूचा उपसा करतात, जे की अवैधरित्या बीडमधले जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणची जी राख आहे संगीता, राखेला फार मोठं महत्व आहे. कारण त्या राखेच्या ढिगाऱ्यावरतीच वाल्मिक कराडने 2 नंबरची जी आहे ती संपत्ती कमावल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच अनुषंगानं बीडमध्ये जे अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्यांवरती कारवाई करण्याचं आता बीडचे पोलीस असतील त्याचबरोबर बीडचे जिल्हाधिकारी असतील यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं कारवाईचा सपाटा जो आहे ते बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लावल्याचं पाहायला मिळतंय. राजारत्न, आपण जर पाहिलं तर अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची जी आहे ती देखील चौकशी 2023-24 आणि 24-25 मधलं जे काही प्रशासकीय काम धनंजय मुंडे पालकमंत्री असताना झालं होतं, त्याची देखील संतोष भोर जे धाराशिवचे उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती 877 कोटींच्या कामाची चौकशी जी आहे ती लावली. त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना ऍक्शन मोडवर घेत गुन्हेगारी मुक्त बीडसाठी जे आहेत ते प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आणि आता तर थेट 40 टिप्पर जे आहेत ते जप्त करत 150 कोटींची कारवाई. म्हणजे कुठेतरी सुषमा अंधारेंनी सुरुवातीला जी अपेक्षा व्यक्त केली होती की बारामतीचा हरित पॅटर्न अजित पवारांनी बीडमध्ये राबवावा, तर त्या दृष्टिकोनातलं गुन्हेगारी मुक्त बीडसाठीची ही पावलं अजित पवार उचलतायत असं म्हणता येईल. निश्चितपणे जो की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारलं होतं त्यावेळेस नंतर सुषमा अंधारेंनी एक ट्विट केलेले होते, एक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती की जो बारामतीचा हरित पॅटर्न आहे तोच बारामतीचा हरित पॅटर्न बीडमध्ये राबवला गेला पाहिजे आणि बीडचा रक्तरंजित इतिहास जो आहे तो पुसला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना जाहीर झाल्याच्या नंतर दिलेली होती. आणि त्याच अनुषंगानं तर संकेत तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी सुरेश धस सातत्याने बीडमधलं जे अवैध धंदे आहेत आणि त्याचबरोबर बीडमध्ये जी कामं झालेली आहेत त्या कामाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याच्या एक दिवस आधीच त्यांनी एक आरोप केलेला होता की बीडमध्ये कामं न होताच बोगस बिल 73 कोटींची बोगस बिलं काढल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेत केलेली होती. त्यानंतर अजित पवारांनी जर पाहिलं तर संकेत 877 कोटी 877 कोटींची जी विकास कामं 2 वर्षामध्ये झालेली आहेत मागे, त्याची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते अजित पवार यांनी दिलेले आहेत आणि त्याच बाबतीमध्ये त्रिसदस्यीय समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचा अहवाल जो आहे तो 7 दिवसांच्या आत देण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी अर्थात मंत्रालयामध्ये जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याचं सुद्धा बातम्या येत होत्या, परंतु त्या बाबतीमध्ये अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत आलेले नाहीयेत. परंतु जर आपण पाहिलं तर सुरेश धस यांनी मागणी केली होती की बीड मधील मागील 2 वर्षांच्या विकास कामाची चौकशी न होता 2019 पासून ते 2024 पर्यंत जी ही विकास कामं झालेली आहेत त्या सर्व विकास कामाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी थेटपणे सुरेश धस हे सातत्याने करताना पाहायला मिळतात. आणि खरं तर अजित पवारांना सुद्धा जो की बीडचा जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यामुळे बीडची प्रतिमा कुठेतरी मलिन होती आहे, ती मलिन झालेली प्रतिमा कुठेतरी अजित पवारांना स्वच्छ करायची आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आणि त्याचंच एक प्रतिबिंब म्हणजे आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी बीडच्या गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये संकेत पिस्तूल आणि जे पिस्तूल आहेत रिव्हॉल्वर घेऊन त्याचं प्रदर्शन केल्या जात होतं आणि काही सर्वसामान्य लोकांवरती कशा पद्धतीने आपली दहशत निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून रील्स पोस्ट केल्या जात होत्या. त्याच्यावरती सुद्धा अजित पवारांनी कडक ताशेरे ओढलेले आहे. जे कोणी रिव्हॉल्वरचं किंवा पिस्तूलचं प्रदर्शन करेल त्यांचे परवाने रद्द करा असे थेटपणे आदेश पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा दिलेले होते. आणि त्याच अनुषंगानं बीडमधले जे अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्यांवरती कशा पद्धतीने अंकुश ठेवता येईल, ते कशा पद्धतीने थांबवता येतील या दृष्टिकोनातून अजित पवारांच्या सूचनेनुसार बीडचं जिल्हा प्रशासन काम करताना दिसून येतंय. काही दिवसांपूर्वीच राजारत्न म्हणजे अजित पवारांनी पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतरच कैलाश फड आणि त्याच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता, जे 2019 आता निवडणुकीच्या अगोदरच जे राजेसाहेब देशमुख होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत होते, त्यांना धमकावल्याचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचं प्रकरण होतं. या सगळ्यावर तब्बल 3 महिन्यानंतर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. निश्चितच राजारत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीडला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी अजित पवार जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यातले अपडेट्स आपण अगदी वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयातच.
तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.